श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारी लोक नेहमी चांगली असतात. बुद्धीचा वापर करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक आयुष्यात नेहमी चांगलीच असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक सर्वात आधी स्वतःचा विचार करतात. त्याचबरोबर मनाचा वापर करणारी लोक सर्वात अगोदर दुसऱ्यांचा विचार करतात. म्हणूनच मामा म्हणतात, बुद्धीचा वापर करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक नेहमी चांगली असतात. मित्रांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय बाळूमामा. मित्रांनो, बाळूमामा आज तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, अभिनंदन. कारण ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, तुम्हाला रडवलं आहे, त्यांची मोठी किंमत चुकणार आहे. त्यासाठी बाळा, हा दैवी संदेश आज तू शेवटपर्यंत ऐकूनच जा. अरे मुला, हा देवाचा संदेश आज तुझ्यासाठी खास आहे. म्हणून पुढील 4 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. कारण बाळा, त्या 4 मिनिटामध्ये मी तुझ्यासाठी खूप मोठे आशीर्वाद पाठवले आहेत. म्हणून हा संदेश चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, या संदेशाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमच्यासमोर 2 अंक दिसत असतील. त्यापैकी कुठल्याही एका अंकाला, कुठल्याही एका नंबरला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तो अंक, तो नंबर तुम्हाला तुमच्या मनामध्ये धरायचा आहे आणि त्या नंबरद्वारे बाळूमामा आज तुम्हाला दैवी संदेश देऊ इच्छित आहेत. आता मित्रांनो, ज्यांनी 1 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे त्यांना बाळूमामा आजच्या दैवी संदेशातून काय संदेश देण्याचा प्रयत्न करू इच्छित आहेत ते नीट लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, भरपूर सकारात्मक बदलासाठी स्वतःला तयार करा, जागे व्हा. मी आता तुमच्यासाठी दरवाजा उघडण्याच्या तयारीत आहे. जी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तुमच्या मार्गातील अडथळे आता दूर होणार आहेत. मित्रांनो, जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर दृढ विश्वास असेल तरच तुम्ही कृपया करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे आणि कमेंटमध्ये बाळूमामा गॉड इज ग्रेट असे टाईप करून तुमचा प्रतिसाद नक्की द्या. मामा म्हणतात, अरे बाळा, स्वतःला आशीर्वादासाठी तयार कर. आशीर्वाद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही माझ्यावर दृढ विश्वास ठेवाल. अरे बाळा, मी तुला धन, संपत्ती, आरोग्य, आशीर्वाद आणि तुझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये मी भर पाडणार आहे. त्यासाठी तुला माझे एक म्हणणे ऐकावे लागेल. ते म्हणजे तू जो माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे ना, तो विश्वास मात्र डगमगू देऊ नकोस आणि तू तुझे सत्कर्म करत राहा. तुला फळ देण्याचे काम माझे आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. मी तुला पाहत आहे. तुझे कष्ट मी बघत आहे. तुझ्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत. बाळा, मी तुझ्या कष्टाला पाहून मी तुझ्यावर खूप खूप प्रसन्न झालो आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये अपयश आलं म्हणून निराश होऊ नकोस. जेव्हा कोणी तुझं मन दुखावतं तेव्हा तू मनामध्ये वाईट विचार न आणता, मनाला दुःखी न होता तू अशा एका शांत ठिकाणी जाऊन बस. तेव्हाच तुम्हाला समजेल की तुम्ही किती सुंदर आहात आणि तुमचे आयुष्य किती सुंदर आहे. या परमपिता परमात्म्याने, परमेश्वराने हे सुंदर जीवन जगण्यासाठी, हे सुंदर जीवन पाहण्यासाठी आपल्याला एक चान्स, एक संधी दिलेली आहे. हे सुंदर जग जगून घ्या. टेन्शन घेऊ नका. सर्व काही सोडून द्या. तुमच्या सर्व चिंता माझ्यावर सोपवा. मी सर्व काही सुरळीत पार पाडेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. अरे बाळा, तुझे आयुष्य आरामदायी होण्यासाठी मी तुझ्या जीवनामध्ये पैसे कमवण्यासाठीचे मार्ग आखून ठेवले आहेत. देवाने आधीच
तुमच्यासाठी होणाऱ्या हानीवर आणि शत्रूवर विजय मिळवला आहे आणि देवाने तुमची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, जेव्हा तू माझ्याकडे प्रार्थना करतोस, जेव्हा तू माझ्याकडे आशेने पाहतोस, तेव्हा मी तुला प्रत्येक वेळी प्रत्येक काळी संकटाशी लढण्याचं सामर्थ्य मी तुला देत असतो. आणि तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी जे बदलायचं आहे ते बदलण्यासाठी देव तुम्हाला सामर्थ्य देतो. जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचे सामर्थ्य देतो. मित्रांनो, देवासाठी या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही, परंतु देव आपल्याला तेच देतो ज्यामध्ये आपले कल्याण होणार आहे, ज्यामध्ये आपले हित आहे. देव तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करतो. मित्रांनो, थोडक्यात हा दैवी संदेश आपल्याला हेच सांगतो की जर का तुम्हाला देवाला आनंदी ठेवायचे असेल, देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल, तर देवांवर अतूट विश्वास ठेवणं जरुरी आहे. विश्वास ठेवल्यास देव तुम्हाला देवावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल, त्याची सेवा केल्याबद्दल, त्याला तुम्ही प्रार्थना केल्याबद्दल त्याचे तुम्हाला खूप मोठ्या पटीने प्रतिफळ देईल. मित्रांनो, विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींची एकदा आठवण करा. तो घडून गेलेला काळ आहे, म्हणजेच तो इतिहास आहे. तो इतिहास आता तुमच्या जीवनामध्ये पुन्हा येणार नाही, कारण माझा तुमच्यावर आशीर्वाद आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुझं बाळ आहे. मी तुझ्या जीवनाचा एक स्रोत आहे. मामा म्हणतात, माझ्यावर ठेवलेला विश्वास हा तुम्हाला एक डोंगर हलवण्या इतकी मदत करू शकते. बाळू मामा आपल्या मुलांचे सांत्वन करणारे, पालनपोषण करणारे, सांभाळ करणारे दयाळू आई आहेत. अरे बाळा, तुझ्या गरजेच्या वेळी मी नेहमी तुझ्या सोबत असेन. अरे बाळा, तुझ्या जखमा भरून द्याव्यात, तुझे दुःख नाहीसे करावे, तुझ्या जीवनातील अंधार हा नाहीसा करावा, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अरे बाळा, आता एक आनंदाची बातमी आहे. तुझ्या जीवनामध्ये उत्साहवर्धक बदल होत आहेत. तुझे आयुष्य हे परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता लवकरच तुमच्या धनसंपत्तीमध्ये, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे आणि तुम्ही या जीवनातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखू लागाल. त्यावेळी तुम्हाला एकच काम करायचं आहे, कारण त्या क्षणी तुमची दानधर्म करण्याची, इतरांना मदत करण्याची जास्त क्षमता वाढलेली असेल. तेव्हा तुम्हाला दानधर्म करायचा आहे, गोरगरिबांना ओळखायचं आहे, तहाना भुकेला ओळखायचं आहे. अरे बाळा, यातच खरा मी आहे. मग तू हे काम एकदा करून तर बघ आणि मग बघ तुझे आयुष्य कसे प्रगतीच्या आणखीनच वाऱ्याच्या वेगाने वाटचाल करू लागेल. मामा म्हणतात, अरे बाळा, तुमची वाट पाहत असलेली विपुलता ही तुमच्या सर्वात चांगल्या विचारांना सुद्धा मागे टाकेल. तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्याचा विश्वास आणि कृतज्ञतेने फायदा घ्याल. तुमच्या जीवनात चमत्कार घडताना तुम्ही स्वतः पाहता. तुमच्या उच्च शक्तीवर तुमचा विश्वास अधिकच दृढ होईल. मामा म्हणतात, अरे बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. या दुःखाच्या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता. मग तुम्हाला असे का वाटते की या प्रवासामध्ये मी एकटाच दुःखी आहे आणि देव माझी प्रार्थनासुद्धा ऐकत नाही? पण जेव्हा तुम्ही देवाला मदत मागता तेव्हा देव तुम्हाला मदत करतो आणि तुमचे संरक्षणसुद्धा करत असतो. त्यामुळे त्यासाठी काहीतरी हालचाल करणं गरजेचं असतं. नुसतं देवाकडे हात जोडून आणि रडून त्याचा तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. देवाकडे तू माझी ही इच्छा पूर्ण कर अशी साथ घालू नका, तर त्या परमेश्वराकडे मदत करण्याची याचना नक्कीच करा. तो तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला संरक्षणसुद्धा करेल. मामा म्हणतात, अरे बाळा, आज तू उत्साहाने घोषित कर
की देवाचे आशीर्वाद माझ्यावर आहे, देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे आणि आयुष्यामध्ये मी खूप सुखी आहे, मी खूप आनंदी आहे. मित्रांनो, बाळूमामांचा हा आशीर्वाद पुष्टी करून घेण्यासाठी कमेंटमध्ये बाळूमामा स्वीकार आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये माणूस दुःखी असणे म्हणजे त्याला कारणीभूत फक्त त्याच्या स्वतःच्या चुका असतात. दररोज तुम्ही दिवसभरामध्ये केलेल्या सर्व चुकांची माफी देवाकडे मागा आणि तुम्ही तुमच्या चुका स्वीकारा. परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा, तो नक्कीच तुम्हाला उंच करेल. मामा म्हणतात, जर का माझा भक्त मला नम्र होऊन माझ्याकडे माफीची प्रार्थना करत असेल, चुकांबद्दल माफी मागत असेल, तर मी त्याला स्वर्गातून ऐकून नक्कीच क्षमा करेल. मामा सांगतात, हवेतील पक्षाकडे पहा, ते पेरत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा धान्य कोठोरामध्ये साठवत नाहीत, तरीही आपण त्यांना खायला देतो. मग तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का? चिंता करणे सोडून द्या. उद्या काय होईल, उद्या कसे होईल, माझे काय होईल, माझे कसे होईल, अशी चिंता सोडून द्या. उद्याचा दिवस तुम्ही पाहिलेला नाही किंवा उद्याचा दिवस कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आजचा दिवस आनंदी जगा, उद्याचा विचार करू नका. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. सर्व काही तुमच्या चिंता त्या परमेश्वरावर सोडून द्या. तो परमपिता परमात्मा जे काही करणार आहे ते चांगल्यासाठीच करणार आहे, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, त्या भगवंताने एवढं मोठं सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलं आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका. त्याकडे काहीच मागू नका. तो परमपिता परमात्मा ब्रह्मांड नायक, त्याला सर्व काही माहीत आहे. तो पाहत आहे, तो तुमच्या चिंता समजत आहे, तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे, तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. म्हणून फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊन तुम्ही तुमचे आयुष्य चिंतामुक्त जगा. बघा, तुम्हाला जीवनाची नवीन दिशा नक्कीच मिळेल. म्हणूनच मामा म्हणतात, मला उगम नव्हता, मला अंत नाही, मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना, हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला? मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. फक्त तू चिंता करू नकोस आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव, अटळ विश्वास ठेव. अरे बाळा, तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ घालू नकोस. मी तुला चॅम्पियन बनवले आहे. कारण बाळा, तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही खूप अंतर पार केले आहे आणि असाच प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कठीण आव्हाने तुम्हाला सोपी होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला या क्षणी मजबूत होण्याची गरज आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जिथे तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी भरकटायचं नाही. जे लोक तुमचा आदर करत नाहीत, आपणही त्या लोकांची कदर करायची नाही. कारण स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच वाटत असते की आपण मामांची सेवा करतो, भक्ती करतो. मामांनी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं, असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु मित्रांनो, यावर बाळूमामा काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या घरी तुला दर्शन द्यायला कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो. जर का तू मुक्या प्राण्यामध्ये मला बघत नसशील, गोरगरिबामध्ये मी तुला दिसत नसेल
आंधळ्या पांगळ्यामध्ये मी तुला दिसत नसेल, लहान बाळामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या पक्षामध्ये मी तुला दिसत नसेल, तर माझ्या बाळा आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही. जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू गोरगरिबांची सेवा कर, मुक्या प्राण्यांची सेवा कर, अन्नदान कर. दान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये दान करायला शिक. जर तू मी आज सांगितलेल्या कृती केल्यास तर मी तुला आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच भेटेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच असेल. यापेक्षा तुला दुसरे पुण्य कमवण्याची किंवा कसल्याही प्रकारची सेवा करण्याची मुळीच गरज नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून
हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार.
भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये. त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही. मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमीच चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात
काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव, तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. हा संदेश
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.